नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी आहे। छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हाध्यक्षांना उमेदवारांचे फॉर्म तपासून घेण्याच्या सूचना, अडचणी असलेल्या वॉर्ड संदर्भात वेट अँड वॉचचं धोरण असेल। भाजपच्या उच्चस्तरीय कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीत 36 उमेदवारांची नावे। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरी जाणार आहे। पहिल्या यादीत 36 नावे जाहीर करण्यात आली आहे। अजून एक यादी येण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मनसेचा आज मुंबईत मेळावा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करतील। राज कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ठाकरे आणि मनसेंची युती झाल्यानंतर पहिल्यांदाच मनसेचा हा मेळावा पार पडतोय। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय मनसेचा आज मुंबईत मेळावा होणार आहे। किती वाजता हा मेळावा असेल आणि राज ठाकरेंच्या या मेळाव्याची नेमकी रूपरेषा कशी असेल? नक्कीच अंकिता, खरं म्हणजे दोन बंधू ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हा पहिला मेळावा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडत आहे। आणि वांद्रे येथील रंगशारदा या ठिकाणी खरं तर हा संपूर्ण मेळावा पार पडणार आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील सर्वच जिल्हा स्तरावरचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे उमेदवार असतील सुद्धा त्या या सर्वच लोकांना जे आहे ते राज ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये बोलवल्याचं पाहायला मिळतं। आणि यामध्ये प्रामुख्याने निवडणुकीच्या अनुषंगानेच राज ठाकरे हे भाष्य करणार असल्याची माहिती मिळते। आणि यामध्ये आता उमेदवारांची सुद्धा काही उमेदवारांची सुद्धा घोषणा करण्याची शक्यता यावेळी वर्तवली जात आहे। कारण आपण जर पाहिलं तर अवघे 2 दिवस नामांकित अर्ज दाखल करण्याचे उरले आहेत। आणि पुढे सुद्धा प्रचाराचा काळ जो तो सुरू करायचा आहे। आणि यामुळे कुठेतरी आज या सभेतून या सर्व उमेदवारांना कुठेतरी मार्गदर्शन करून पुढच्या प्रचाराची दिशा कशा पद्धतीने असणार या सर्व गोष्टींचा आढावा यावेळी घेण्यात येणार। आणि राज ठाकरे यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणुकीला घरोघरी पोहोचायचं, लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं या सर्वच गोष्टींचा थेट आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये किंवा या मेळाव्यामधून घेताना राज ठाकरे पाहायला मिळते। आणि त्यामुळे सर्वच प्रमुख पदाधिकारी, मग यामध्ये बाळा नांदगावकर असतील, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे असतील, यशवंत किल्लेदार असतील, अविनाश अभ्यंकर असतील, हे सर्वच नेते जे यावेळी उपस्थित असणार आहे। आणि कशा पद्धतीने मुंबईतील ठिकठिकाणी लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करायचा, कशा पद्धतीने आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणायचे, ह्या सर्वात गोष्टीचा आढावा जो आहे तो यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। निश्चित जय, या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।